क्रिकेट संघ 40+ सरवली आणि तसेच आमच्या स्पर्धेचे जनक मुख्य आयोजक शिवसेना उपतालुका प्रमुख सन्माननीय श्यामदादा चौधरी साहेबांच्या संकल्पनेतून आणि स्वप्नातून साकारलेली ही भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा शिवसेना उपतालुका प्रमुख चषक 2024 दिवस पहिला आफ्टरनून सेशन. सर्वांचं हार्दिक स्वागत. सामन्याच्या दिशेने जाऊया. आणखीन एक चांगली लढत आता आपल्याला या दुपारच्या सत्रामध्ये पाहायला मिळणार आहे. लढत आहे अमर स्पोर्ट्स कासने संघ आपल्याला फाईट करताना दिसणार आहे अगेन्स्ट टीम गावदेवी स्पोर्ट्स वेगळ. फिल्डिंग देखील सेट झालेले आहे. टॉस जिंकला होता कासने टीमच्या कॅप्टनने आणि प्रथमतः फिल्डिंगचा निर्णय त्यांनी घेतला आणि हा निर्णय आता किती योग्य ठरेल हे येत्या 4 षटकांमध्ये आपल्याला समजणार आहे. तसेच भरपूर सारे प्रमुख अतिथी व्यासपीठावरती देखील विराजमान आहेत. त्या सर्वांचं पुन्हा एकदा मी हार्दिक स्वागत करतो. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना दिनकर आणि गुरुनाथ ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि तसेच पहिल्या षटकामध्ये नेहमीच ज्यांच्यावरती विश्वास कासने संघ दाखवतोय नाना गोंधली गोलंदाजी मार्कवरती तयार होतात. नेहमीच त्यांच्यावरती पहिल्या षटकाची जिम्मेदारी कासने संघ सोपवत असतो, कारण एक विश्वासू गोलंदाज आणि एक प्रमुख खेळाडू या टीमचे ते आहेत आणि नेहमीच विश्वासावरती खरे देखील उतरत असतात. बट आता एक चॅलेंज मोठं असेल, कारण समोर दोन चांगले फलंदाज आपल्याला ओपनिंगला पाहायला मिळतात. बॅटर गुरुनाथ आणि दिनकरची जोडी. पॉवर प्लेचं पहिले षटक फील्ड प्लेसमेंट जर आपण पाहिले तर ठीक आमच्या व्यासपीठासमोर आपल्याला भगवान भोईर पाहायला मिळतात. ते देखील एक खऱ्या अर्थाने शिवसेनेचं एक मोठं नेतृत्व आहे आणि ते आज आपल्याला क्रिकेटच्या मैदानामध्ये दिसतात आणि काऊ फेसमध्ये ते आहेत. त्याचप्रमाणे डीप मिड विकेट लाईक फोल्डर. पहिलाच बॉल शफळून खेळायचं होतं, हुक करायचं होतं. फाईन लेगला फिल्डिंग चांगली पाहायला मिळाली. बॅटचा संपर्क होता, अंपायर्स देखील तेच सांगतात. एक सिंगल रन रमाणीत मिळेल. या एका धावेच्या मदतीने या इनिंगला सुरुवात होत आहे. ऑफ द मार्क होत आहेत बॅटर गुरुनाथ. 4 ओव्हरचा सामना. अगदी आपण आजचा जो दिवस पाहिला, जो खेळ आतापर्यंत आपण अनुभवलेला आहे, बघा 35 ते 40 धाव्यांचं लक्ष देखील एक चांगलं लक्ष मानले जात आहे. त्या अनुषंगाने सुरुवात महत्वाची असेल. फुल लाईन टाकला, क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. बॅटांनी बॉलचा कोणत्याही प्रकारे संपर्क नाहीये. निर्धाव चेंडू दरम्यान येतोय. 4 ओव्हरची मॅच आणि 40+ क्रिकेट देखील ज्याप्रमाणे डेव्हलप झालंय, अपडेट झालंय, आपण या फॉर्मॅटमध्ये देखील 40 ते 50 धावा बनताना पाहिलेल्या आहेत. पुल करण्याचा प्रयत्न, टॉप एज हवेमध्ये, फाईनलीला फील्डर डाऊन दी बॉल, कॅच ड्रॉप. बघा फर्स्ट अटेम्प्ट, त्यानंतर सेकंड अटेम्प्ट असं वाटलं की झेल पूर्ण होईल, बट कॅच झाली आहे ड्रॉप. एक जीवनदान दरम्यान इथं मिळालेलं आहे फलंदाज दिनकर यांना. त्या जीवनदानाचा किती फायदा ते घेतील, कारण मी नेहमी सांगत असतो की जेव्हा ॲज बॅटिंग युनिट तुम्ही प्रथमतः बॅटिंग करता तेव्हा सुरुवात महत्त्वाची असते आणि जेव्हा नीव चांगली रचली जाते ना, त्या जोरावरती तुम्ही आणखीन भर टाकून आणखीन चांगली बॅटिंग करून एक चांगला टोटल उभा करू शकता. स्टेप आउट झाले बॅटर. फुल टॉस होता, इनफिल्डला क्लिअर केलं. पॉवर प्लेचा फायदा घेत असताना मिड ऑफला केलं ब्लीट आणि बॉल निघून जातोय लॉंग ऑफ बाउंड्री लाईनचा पलीकडे. पकीला दमदार फटका या इनिंग मधला बॅटर गुरुनाथ यांचा बॅटमधनं हा चौकार. फलंदाजाचं देखील कौतुक करावं लागेल, कारण स्टेप आउट झाले. 4 धावा दरम्यान इथे मिळाला. धाव फलक आता 6. हुक करण्याचा प्रयत्न, फाईन लेगला आहेत फिल्डर आणि एक सिंगल रन दरम्यान या चेंडूवरती मिळेल. धाव फलक या एका धावेच्या मदतीने स्कोर काढता जातोय पुढे 7 वरती. बॅटचा संपर्क होता. आमच्या ऑफिशियल अंपायर सध्याच्या घडीला प्रमुख पंचांच्या भूमिकेमध्ये म्हात्रे सर आपल्याला पाहायला मिळतात. त्याचप्रमाणे स्क्वेअर लेग अंपायरच्या भूमिकेमध्ये सुरेशजी घरत सर आपल्याला पाहायला मिळतात आणि तसेच आमचे तिसरे अंपायर भाऊ पाटील सर. बघा फील्ड प्लेसमेंट विषयी चर्चा करताना मी करत होतो. 2 फिल्डर आपल्याला, एक काऊ फेसमध्ये फिल्डर, एक डीप मिड विकेटला फिल्डर. इनर सर्कलमध्ये जर आपण विचार केला तर मिड ऑफ कव्हर, एक्स्ट्रा कव्हर, त्याचप्रमाणे पॉइंट, थर्ड मॅन, फाईन लेग आणि एक फिल्डर स्क्वेअर लेगला देखील पाहायला मिळतो. पुल करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा टॉप एज शॉर्ट थर्डला, सेकंड अटेम्प्ट मध्ये कॅच कंप्लीट.
सफलता मिळेल. पहिला धक्का लागला अवघ्या 7 धाव्यांवरती. बॅटर बाद झालेत दिनकर. बघा रिप्ले आपण जेव्हा पाहिला तेव्हा एक गोष्ट निदर्शनामध्ये आली. बघा कॅच जरूर कंप्लीट झाली, ज्या गोष्टीचा मी उल्लेख देखील केला, बट बॅटर हिट विकेट देखील झाले होते. बॉडीचा संपर्क स्टंप सोबत देखील झाला होता आणि ते अंपायर्सनं आम्हाला सांगितलं. खेळ देखील समाप्त झाला पहिल्या षटकाचा. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 7 धावा धाव फलकावरती. धक्का लागला एक, अजून देखील खेळ बाकी आहे येणाऱ्या 3 षटकांचा. आणि यानंतर जो सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे, यानंतर जी लढत आहे, टॉससाठी मी आमंत्रित करतोय अष्टविनायक ठाकूरपाडा, त्यांचा विपक्षामध्ये गंगामाता गुंदवली अशी लढत यानंतर आहे. नवीन फलंदाज क्रमांक 3 वरती सदा मुकादम. हुक करण्याचा प्रयत्न बॅकफुट वरती मोस्ट ऑफ आपण फलंदाजांना खेळताना पाहिलं. पहिल्या षटकामध्ये असे प्रयत्न आपण दोन्ही सलामीवीर फलंदाजांना देखील करताना पाहिलं होतं. सेकंड ओव्हर बॉलर राहुल या दुसऱ्या षटकामध्ये निर्धाव चेंडूने खऱ्या अर्थाने तो या षटकाची सुरुवात करतोय. बघा फर्स्ट ओव्हर चांगलंच राहिलं, ज्याप्रमाणे मी म्हटलं होतं नाना गोंदलीवरती विश्वास का दाखवला जातो, कारण एक परिपक्व गोलंदाज हा फुल लेन टाकला. ड्राईव्ह करत असताना डीप एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आहेत. फिल्डिंग चांगली राखली, बट दुसऱ्या धाब्यासाठी कॉल आणि 2 धावा दरम्यान पूर्ण केल्या जातील. 2 धाब्यांच्या मदतीने स्कोर कार्ड आता पुढे जातो. 9 धावा धाव फलकावरती. असा पहिला दिवस आणि समालोचन कक्षामध्ये तुम्ही आज आवाज ऐकला संदेशजी वखारे सरांचा, त्याचप्रमाणे जयवंतजी पाटील सरांचा आणि गुणलेखक या भूमिकेमध्ये अल्पेशजी गायकवाड सर आपल्याला पाहायला मिळेल. त्याचप्रमाणे UCN टीमच्या माध्यमातून ही स्पर्धा ऑल ओव्हर वर्ल्ड टेलिकास्ट केली गेली. पुढचा बॉल मिस टायमिंग, हवेमध्ये कॅच पकडली जाईल का, फार उंच चेंडू गेला. फिल्डर पोहोचतात काव कॉर्नर क्षेत्रामध्ये. सेकंड अटेम्प्ट मध्ये कॅच इथनं कंप्लीट होईल आणि त्याचप्रमाणे हा दुसरा धक्का मैदानाच्या हातामध्ये लागलाय टीम गावदेवी स्पोर्ट्स वळलेला. बघा हरेश भोईर जे बॅटिंगसाठी ज्यांचं येणं बाकी आहे, बट ते आता आलेले आहेत क्रमांक 4 वरती आणि त्यांच्यासाठी पारितोषिक आहे. प्रत्येकी षटकारास 500 रुपयाचं प्राइज संदीप दादांच्या माध्यमातून ओमसाई ऑटोमोबाईल्सचे प्रोप्रायटर संदीपजी पाटील साहेब आज उपस्थित देखील आहेत आणि त्यांच्याच माध्यमातून पारितोषिक बॅटर हरेश भोईर यांच्यासाठी प्रत्येकी षटकारास 500 रुपये दिले जातील. 2 धक्के लागलेत. आता अडचणी समस्या थोड्या वाढत चाललेल्या आहेत, कारण फर्स्ट इनिंग आतापर्यंतचा जो खेळ आपण पाहिला, आतापर्यंत 9 चेंडूचा खेळ पहिल्या सत्रामध्ये झालेला आहे आणि धाव फलक रन बॉल 9 धावा धाव फलकावरती विकेट गेले 2. अजून देखील जर आपण पाहिलं तर या दुसऱ्या षटकामध्ये येणाऱ्या 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. बघा अगदी जे प्राइज मी अनाऊन्स केलं, प्रत्येकी षटकारास ओमसाई ऑटोमोबाईल्सचे प्रोप्रायटर संदीपजी पाटील सामानच्या माध्यमातून हरेश भोईर यांच्यासाठी संधी आहे. प्रत्येकी षटकारास 500. ऑन साइडला उडवला, पहिलाच बॉल स्लॉट मध्ये होता, लॉप तर केला आणि हरेश भोईर आलेत आणि आता जावं देखील लागेल. तिसरा धक्का. आणि खऱ्या अर्थाने हरेश भोईर मैदानाच्या हातामध्ये येण्या अगोदरच पारितोषिक लावलं गेलं होतं, बट ते आले देखील आणि गेले देखील. धक्का तिसरा लागला. आता विकेट हॅट्रिक
कंप्लीट होईल का हा देखील प्रश्न आता उभा होतोय, कारण गेले 2 चेंडू 2 सफलता मिळालेल्या आहेत या स्पर्धेमध्ये. पहिली विकेट हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळेल का? हॅट्रिक चेंडू फेस करण्याकरिता स्ट्रायकिंग एंडवरती बॅटर आहे सुधीर. हॅट्रिक बॉल हवेमध्ये आहे, बट हॅट्रिक बॉल वरती हा येईल. मोठा फटका, चेंडू गेलाय बाउंड्री लाईनचा बाहेर. षटकार. शरद हलके होते काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये. खऱ्या अर्थाने पाकलं गेलं तर एक गोष्ट आपल्याला पाहायला मिळाली की कॅच होऊ शकली असती, बट बाउंड्री लाईन वरती कधी कधी डीप उभं राहणं ॲज अ फिल्डर महत्वाचं असतं. थोडे पुढे उभे होते आणि त्याचाच फायदा फलंदाजाला झाला. ड्राईव्ह करायचा होता. वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न यशस्वी राहिला. निर्धाव चेंडू येतो आणि अशा प्रकारे खेळ देखील समाप्त आहे अवघ्या 2 षटकांचा. 2 षटकांच्या समाप्तीनंतर एकूण धाव फलक आहे 15. आतापर्यंत विकेट गेले 3 आणि खेळ बाकी असेल या पहिल्या सत्रामध्ये येणाऱ्या 2 षटकांचा. अगदी त्याच गोष्टीची चर्चा आता मैदानाच्या आतमध्ये केली जात आहे की कदाचित बाउंड्री लाईनवरती उभे असते तर कॅच होऊ शकली असती, बट तसं काय घडलेलं नाहीये. 12 चेंडू अजून देखील शिल्लक. चला टीम कासने अगोदरच फार वेळ खर्च झालेला आहे. थोडे सहकार्य आता तुमचं आम्हाला असू द्या. फिल्डिंग सेट करा आणि सामन्याला सुरुवात करा. 2 षटकांमध्ये 15 आणि येत्या 2 षटकांमध्ये जर आपण विचार केला, जर इथनं 20 ते 25 धाबा बनवल्या जात आहेत तर मे बी 35-40 एक चांगला टोटल आहे या पहिल्या सत्रामध्ये. बट तिथपर्यंत पोहोचण्यासाठी येणाऱ्या 2 षटकांमध्ये चांगली बॅटिंग करावी लागेल आणि त्याची जिम्मेदारी जर आपण पाहिलं मैदानाच्या हातामध्ये क्रमांक 3 वरती सदा बॅटिंग करण्यासाठी आले होते, पण आता सदा प्रथमतः स्ट्रायकिंग एंडवरती असतील. आणि सुधीर ज्यांचा बॅटमधनं आपण एक षटकार देखील पाहिला. 3रं षटक गोलंदाज गुरुनाथ गोलंदाजी मार्कवरती. पुढील सामना अष्टविनायक ठाकूरपाडा त्यांच्या विपक्षामध्ये गंगामाता गुंदवली अशी लढत आहे. दोन्ही टीमचा पण रेडी राहायचं आहे. पहिलं सत्र जसं समाप्त होईल दोन्ही टीमचं कॅप्टन आपण टॉससाठी यायचं. 3रं षटक. 3ऱ्या षटकामध्ये गुरुनाथ. पहिलाच बॉल फेस करत असताना सदा यांचा बॅटमधनं एक चांगला फटका. गॅपमध्ये बॉल निघून जातो एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आमच्या व्यासपीठाला मानवंदना देणारा हा दमदार फटका. चौकार. तीन. आता स्टेप आउट झाले होते बॅटर सदा. शेवटच्या मोमेंटला विचार केलं की बॅकफूटवरती जाऊन देखील खेळू शकतोय, तो देखील प्रयत्न झाला, बट बॅटाने बॉलचा कॉन्टॅक्ट नाहीये. बघा जर आपण पाहिलं तर फर्स्ट ऑफ ऑल फ्रंट फूटवरती कमिट झाले. शेवटच्या मोमेंटला विचार केला की बॅकफूटवरनं जाऊन खेळतो, बट बॅटाने बॉलचा कॉन्टॅक्ट झाला नाहीये. बघा डबल माइंडेड ॲज अ बॅटर तुम्ही कधी नका राहू. आता बॅकफूटवरती जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला, पडल्यानंतर चेंडू खाली देखील राहिला आणि अंपायर्स देखील आम्हाला ते सांगतात की उजव्या ऑफस्टिकच्या फारच बाहेर हा चेंडू आहे. अतिरिक्त रन धावफलक या एक्स्ट्रा रनच्या मदतीने आता 20 धावा धावफलकावरती. 20 धावा आहेत जे मी सांगितलं 35 ते 40 तिथपर्यंत पोहोचण्यासाठी चांगली बॅटिंग या पहिल्या सत्रामध्ये होणं आवश्यक. आता स्टेप आउट झालेत हवेमध्ये बॉल. आता काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये फिल्डर आहेत उपस्थित आणि जजमेंट देखील चांगलं राहिलंय आणि कॅच देखील चांगली पकडली आहे. गब्बर स्टाईल मध्ये सेलिब्रेशन करत असताना कॅच धर्माडीतनं पकडली. जे फिल्डर या क्षेत्रामध्ये होते नारायण पाटील यांनी पकडलेले आहे. अप्रतिम कॅच आणि धक्का लागला हा चौथा. बघा जेव्हा टॉस बॉक्स मध्ये खऱ्या अर्थाने
पाटील सर ओपिनियन घेत होते तेव्हा नारायण सरांनी भरपूर साऱ्या गोष्टी सांगितल्या की हे क्रीडांगण आमच्यासाठी लकी आहे. जेव्हाही आम्ही या क्रीडांगणावरती या स्पर्धेमध्ये खेळतो तेव्हा कमीत कमी ऍटलिस्ट आम्ही एक ट्रॉफी तरी घरी घेऊन जातो. आणि सुरुवात चांगली राहिली आहे कासने संघाची या मॅचमध्ये. आणि एक अप्रतिम कॅच आपण मागील चेंडूवरती नारायण पाटील यांना पकडताना पाहिलं. फोर्स करत असताना बॅकफूटवरती जाऊन पंच केलं होतं. बॉल दरम्यान लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये जातो. चांगली फिल्डिंग राहिली लॉंग ऑफला. एक सिंगल रन मिळेल. धाव फळक या एका धावेच्या मदतीने स्कोर काढता जातोय पुढे 21 वरती. फक्त थोडं चिंतेचा विषय आहे कारण आजचा दिवस जर आपण पाहिला मिनिमम आपण 35 ते 40 धावा आपण एका सामन्यामध्ये 48 देखील बनताना पाहिलेल्या आहेत. म्हणजे रन्स बनतायत. त्या अनुषंगाने पहिल्या सत्रामध्ये जर कुठे कमी पडले 30 पेक्षा जर कमी धावा राहिल्या तर त्या डिफेंड करणं थोडं अवघड होऊन जाईल. बट स्टेप आउट समोरच्या दिशेने स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. जबरदस्त फटका चेंडू जातो एका टप्प्याने बाउंड्री लाईनचा पलीकडे. चौकार. चौकार दरमाडीतनं येतो आणि फुटवर्कचा अतिशय चांगला वापर खऱ्या अर्थाने बॅटर सुधीरने केला. आणि फुटवर्क मॅटर देखील करतो कारण बघा मोठे फटके खेळण्यासाठी असं बॅटर तुमच्याकडे काय असावं लागतं फुटवर्क आणि परफेक्ट शॉट सिलेक्शन ही गोष्ट महत्वाची असते. आणि फुटवर्क देखील चांगला आणि शॉट सिलेक्शन देखील चांगलं. पुन्हा एकदा स्टेप आउट झाले बट यावेळेस पंच केलं. डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये आता चेज असेल फिल्डरसाठी. फिल्डिंग चांगली राहिली आणि इन बिटवीन तोपर्यंत 2 धावा इझिली पूर्ण केल्या जातील. आणि अशा प्रकारे खेळ देखील समाप्त. 3 षटकांचा 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफळक 9च्या करंट रन रेटने स्कोर कार्ड जाऊन पोहोचला 27. विकेट गेलेत आतापर्यंत 4 आणि खेळ बाकी असेल येणाऱ्या एका षटकाचा. बघा एका षटकाचा खेळ बाकी आहे. टॉससाठी पुन्हा एकदा आमंत्रित करतो अष्टविनायक ठाकूरपाडा संघ आणि त्यांच्या विपक्षामध्ये गंगामाता स्पोर्ट्स गुंदवली अशी लढत यानंतर आहे. दोन्ही टीमचं कॅप्टन आपण रेडी राहायचं. पहिले सत्र जसं समाप्त होईल टॉससाठी या एका षटकाचा खेळ दरम्यान बाकी आहे. आता बॅट चेंज केली जाते. बॅट चेंज केली आहे बट नशीब किती चेंज होतील हा देखील प्रश्न आहे. कारण 27 धावा धावफलकावरती लास्ट ओव्हर येणारे 6 चेंडू फार महत्वाचे आहेत दोन्ही टीम्सच्या दृष्टिकोनातून. कारण बघा जर लास्ट ओव्हर जर आपण बॅटिंग करणाऱ्या संघाच्या बाजूने विचार केला तर त्यांना मिनिमम 15 पर्यंत रन्स हवे आहेत की लास्ट ओव्हरमध्ये जर 12 ते 15 येत आहेत 40 किंवा 45 पर्यंत ते जर पोहोचतात तर एक चांगला टोटल असू शकतो. बट त्याच पलीकडे जर आपण गोलंदाजी करणाऱ्या संघाचा बाजूने विचार केला तर त्यांचा हाच प्रयत्न असेल की जितक्या कमी देता येतील तितक्या द्यायच्या आहेत लास्ट ओव्हरमध्ये. सुभाष यांच्यावरती विश्वास दाखवला या अंतिम षटकासाठी. चला जास्त वेळ खर्च नाही करायचा. ठाकूरपाडा टीमचे कॅप्टन आलेले आहेत. सो मी विनंती करतोय गुंदवली संघाचे संघनायक आपण देखील या. अंतिम षटक 27 आहेत. आणखीन किती बनतील. पहिलाच बॉल पडल्यानंतर थोडा बाहेरच्या दिशेने वळण घेणारा हा चेंडू होता. अंपायर्सने देखील तेच जाणलं पारखलं आणि सांगितलं की हा वाईड आहे. अतिरिक्त रन मिळेल. धाव फळक आता 28 वरती 28. लास्ट ओव्हर. बघा अंतिम षटक कधीही पहिल्या सत्राचं महत्वपूर्ण का असतं कारण हे ते षटक असतं जिथं मोमेंटम शिफ्ट होत असतो. फुल लेंथ होता. आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न. काव कॉर्नर क्षेत्रामध्ये भगवान भोईर चांगली फिल्डिंग. जोपर्यंत थ्रो इथनं केला जाईल 2 धावा इथनं मिळतील. 2 धाव्यांच्या मदतीने धावफळक आता पुढे जातोय 30 धावा धावफळकावरती. बघा एकंदरीत असं देखील वाटलं की तिसऱ्या धावेचा प्रयत्न देखील होईल की काय बट शेवटच्या मोमेंटला नकारलं गेलं. 2च धावा मिळतील. धावफळक 30. अजून देखील जर पाहिलं तर या पहिल्या सत्रामध्ये येणाऱ्या 5 चेंडूंचा खेळ इथनं बाकी असेल. आणि आता असं आपण म्हणूया की गावदेवी स्पोर्ट्स वेळ आहे बॅक ऑन ट्रॅक कारण 30 धावा झालेल्या आहेत आणि अजून देखील 5 चेंडू शिल्लक आहेत या पहिल्या सत्रामध्ये. भरपूर सारे प्रेक्षक देखील या सत्रामध्ये आमच्या समोर जोडले गेले आहेत. त्या सर्वांचं हार्दिक स्वागत. ओव्हर द विकेट पुन्हा एकदा स्टेप आउट झालेत बट स्लाइसचं झालं होतं. चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये चाललाय. फिल्डर येतात बॉल फील्ड करतात तोपर्यंत 2 धावा या चेंडूवरती देखील पूर्ण केल्या जातील. बघा लास्ट ओव्हरमध्ये मी म्हणेन या ज्या रन्स येत आहेत ना त्या देखील हेल्पफुल आहेत कारण इथनं एक एक धाव लढण्यासाठी मदत करणार आहे वेले टीमला सेकंड इनिंगमध्ये. कारण पाहिलं गेलं तर मित्रांनो एका धावेचं महत्व देखील क्रिकेटच्या खेळामध्ये भरपूर आहे.
एका धाव्याने देखील आपण भरपूर सारे उलटफेर होताना क्रिकेटमध्ये आतापर्यंत पाकलेला आहे. 2 धावा दरम्यान लास्ट बॉल वरती पूर्ण झाला. धाव फलक आता 32. बाउंड्री हवी आहे. बाउंड्रीचा मी उल्लेख केला, बट हा देखील फुल टॉस होता. बॅटची कडा लागली. शॉर्ट थर्डला फिल्डर एक सिंगल रन दरम्यान इथं मिळेल. बघा लास्ट ओव्हरमध्ये बघा मी जे सांगितलं माइंडमध्ये की 12 ते 15 धावा लास्ट ओव्हरमध्ये बनवायला हव्या आहेत. प्रयत्न जरूर आतापर्यंत केले गेले, पण प्रयत्नांना यश आतापर्यंत मिळालेलं नाहीये. पहिले 3 चेंडू आपण पाहिले. पहिला चेंडू वाईट, त्यानंतर डबल डबल, त्यानंतर लास्ट बॉलवरती एक सिंगल. चेंडू आता शिल्लक आहेत या पहिल्या सत्रामध्ये येणारे 3. बघा 40+ जेव्हा आपण 4 ओव्हरच्या मॅचमध्ये जातो ना, तर एक कॉन्फिडन्स लेवल आपला थोडा वाढतो. त्या अनुषंगाने 40 पर्यंत पोहोचणं मी म्हणेन आवश्यक असेल. आता स्टेप आउट झालेत. लॉफ्ट केला स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. व्हाट अ शॉट. सिक्सर. 70 लगा तो 6. प्रतिउत्तर कशा प्रकारे गोलंदाज देतील. नेक्स्ट बॉल. हा देखील फुल टॉस पॅन वरती. ऑन साइडला हा फटका. डीप मध्ये मिड विकेटला फिल्डर आहेत. फिल्डिंग चांगली राखली, बट 2 मिळतील का. दुसऱ्या धावासाठी परतलेत आणि 2 धावा दरम्यान इथं पूर्ण केल्या जातील. आणि आता ॲट दी एंड आपण असंच म्हणूया की गावदेवी स्पोर्ट्स वेळ खुश असेल, कारण बॅटिंगसाठी जेव्हा आले आणि टॉस बॉक्समध्ये देखील जेव्हा चर्चा झाली होती तेव्हा सांगितलं गेलं होतं की 40 हा आकडा आमच्या माइंडमध्ये आहे आणि 41 धावा धाव फळकावरती. आणि आता खेळ बाकी असेल. शेवटचा एक चेंडू असेल या पहिल्या सत्रामधला. त्यानंतर आपण टॉस देखील करणार आहोत. गुंतवली संघ आपल्याला लढत देताना दिसेल अगेन्स्ट टीम अष्टविनायक ठाकूरपाडा. लास्ट बॉल. लास्ट बॉल फुल टॉस. समोरच्या दिशेने फटका. लॉंग ऑफला फिल्डर आहेत. बॉल फील्ड केला जातोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा दरम्यान इथनं सहजरित्या पूर्ण केल्या जातील. आणि अशा प्रकारे पहिलं सत्र समाप्त. पहिल्या सत्रामध्ये सुधीर यांच्या चांगल्या इनिंगच्या जोरावरती गावदेवी स्पोर्ट्स वेळेने यशस्वीरित्या 43 धावा बनवलेल्या आहेत आणि 44 धाब्यांचा एक चांगला टोटल सेट केला अगेन्स्ट टीम अमर स्पोर्ट्स कासने. चला टॉस देखील आपण करणार आहोत. दोन टीमचे कॅप्टन. ओमसाई ऑटोमोबाईल्सचे प्रोप्रायटर आदरणीय संदीपजी पाटील साहेब, त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. त्यांना मी विनंती करतो की आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. आणखीन एक चांगली लढत मित्रांनो यानंतर आपल्याला पाहायला मिळेल. कॅमेरामॅन आपल्याला विनंती की प्लीज टॉस बॉक्स कव्हर करा. कॅमेरामॅन आपल्याला विनंती की टॉस बॉक्स कव्हर करा. येस, टॉस आपण करूया. संदीपजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. एक स्पेशल कॉइन हेड आणि टेल अशी मागणी आहे. कॉल कोण करेल ते सांगा.
गुंतवली संघाचा कॉल असेल. पाटील साहेबांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. टेलची मागणी आहे आणि इट इज हेड म्हणजे ठाकूरपाडा संघाने टॉस जिंकला. साहेबांना मी विनंती करतो आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. थोडी चर्चा आपण दोन टीमच्या कॅप्टन सोबत करूया. सर्वप्रथम टॉस जिंकलेला मॅच 4 ओव्हरची निर्णय काय असणार आहे? फिल्डिंग करणार आहे त्यांनी. काही स्पेशल रिझन्स फिल्डिंग घेण्यामागे? फिल्डिंग घेण्यामागे आता दुसरा सामना आहे आपला, त्या हिशोबात फिल्डिंगच घेतो आम्ही. आणि हा प्रश्न मला आवर्जून विचारावासा वाटतो कारण प्रत्येकी वर्षी तुम्ही ही स्पर्धा खेळता. सर्वांनी शामदार चौधरी साहेब असतील, त्यानंतर जवानमान 40+ क्रिकेट संघ सरवली असेल, त्यांची मेहनत तुम्ही प्रत्येकी वर्षी अगदी जवळून पाहिलेली आहे आणि त्याच जोरावर यावर्षी ज्याप्रमाणे नियोजन आयोजन राहिलं काय म्हणाल? खूप छान नियोजन आहे आणि आम्हाला इथे खेळायला खूप आनंद वाटतो. आणि एक शेवटचा प्रश्न नक्कीच मला विचारावासा वाटतो कारण नवीन सीझनला आता प्रारंभ झालं. सो या सीझन मध्ये अष्टविनायक ठाकूरपाडा संघाचे काय ध्येय काय लक्ष असेल, कशा प्रकारे खेळ करणार आहेत या सीझन मध्ये आणि काही नवीन खेळाडू या सीझन मध्ये तुमच्या टीम मध्ये आहेत का? हो, नवीन आहेत. आता किरण आहे आणि संदीप आहे. बेस्ट ऑफ लक टीम ठाकूरपाडा. गुंतवली संघाचे कॅप्टन आमच्या समवेत आहे. जर दादा तुमच्या बाजूने निकाल असता तर तुमचा निर्णय काय असता? बट आता बॅटिंग करावी लागेल आणि प्रामुख्याने मी नेहमी सांगतो की फर्स्ट बॅटिंग करा किंवा बॉलिंग करा. खेळ जर चांगला झाला तर डेफिनेटली तुम्ही जिंकाल. स्वतः 4 ओव्हर तुमच्या माइंडमध्ये काय की कितीपर्यंत जर आम्ही इथे पोहोचलो तर त्या रन्स आम्ही डिफेंड करू शकतो? समोरचा संघ एक खूप बलाढ्य संघ आहे. त्यांच्यासमोर आम्ही कमीत कमी 50 धावा उभारण्याचा प्रयत्न करू. आणि शेवटचा प्रश्न आज विचारेन या स्पर्धेविषयीचं तुमचं मत. या स्पर्धेविषयीचं तुमचं मत. खूप छान असं आयोजन आणि नियोजन यांचं नेहमीच असते आणि खरोखर श्यामदादा यांचा खूप आभार. त्यांनी आम्हाला इथे खेळण्याची संधी दिली, त्याच्याबद्दल आभार व्यक्त करतो. बेस्ट ऑफ लक दोन्ही टीम्सला. टॉस दरम्यान इथनं मित्रांनो कंप्लीट झाला आणि टॉसचा निकाल लागलाय अष्टविनायक ठाकूरपाडा संघाच्या बाजूने आणि प्रथमतः त्यांनी फिल्डिंगचा निर्णय घेतला. पण तुम्ही कुठे जाऊ नका कारण अगदी थोडासा वेळाने सेकंड इनिंगला सुरुवात होईल. पाहत राहा, एन्जॉय करत राहा. शिवसेना उपतालुका प्रमुख चषक 2024. धन्यवाद. आणि सेकंड इनिंगला जशी सुरुवात होईल आपण आवाज ऐकूया संदेशजी वखारे सरांचा. धन्यवाद. तर पाहूया या 44 धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल. जय हनुमान 40+ क्रिकेट मंडळ आयोजित उपतालुका प्रमुख चषक 2024 ही स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय. माननीय श्री श्याम लक्ष्मण चौधरी साहेब जे उपतालुका प्रमुख आहेत त्यांच्या नावाने ही स्पर्धा या ठिकाणी खेळवली जाते. नक्कीच मित्र, उपतालुका प्रमुख चषक 2024 ही स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय. माननीय श्री श्यामदादा लक्ष्मण चौधरी साहेब ज्यांच्या नावाने ही स्पर्धा या ठिकाणी खेळवली जाते. जय हनुमान 40+ क्रिकेट मंडळ आयोजित भव्य दिव्य आयोजन नियोजन आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. बोलूया आपण मॅचच्या दिशेने.
44 44 धावांचं लक्ष आणि त्या धावांचा पाठलाग करत असताना मात्र सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. नारायण पाटील सर सोबतच भगवान भोईर. तर फ्रंट लाईन षटक सुधीर बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील पहिला बॉल. पहिलाच बॉल अतिशय सुरेख फटका. पॉवर प्लेचं षटक आणि पॉवरफुल फटका. बॉल निघून जातोय सीमा पार. 4 धावा चौकार. हा नारायण पाटील सरांचा क्लास आहे. व्हॉट अ शॉट. अतिशय सुरेख फटका. पहिला बॉलवर त्या ठिकाणी चौकार वसूल केलाय. सुरुवात खूप महत्वाची आहे अमर स्पोर्ट कासने टीमसाठी आणि ती सुरुवात पहिल्या बॉलवर झाली आहे. पहिला चौकार आलाय. क्षेत्ररक्षणामध्ये थोडं बदल जरूर पाहायला मिळतंय पहिल्या बॉल नंतर. या वेळेस समोरच्या दिशेने बॉलला उडवलाय. फटका हा देखील चांगला आहे. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतात. त्या दरम्यान दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा त्या ठिकाणी कंप्लीट होत आहेत. वेलकम रतन बुवा यांचे या ठिकाणी शुभ आगमन होत आहे. हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. षटकातील पुढचा बॉल. या बॉलेस देखील अजून एक चांगला फटका. नारायण पाटील सरांच्या बॅट मधून निघणारा दुसरा धमाका. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा चौकार. अतिशय सुरेख सुरुवात त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आहे. ज्या प्रकारे फटकेबाजी चालू आहे. षटकातील पुढचा बॉल. सुधीर पुन्हा एकदा. या वेळेस हलक्या हाताने खेळून काढलाय. स्वतः गोलंदाज चेंडूपर्यंत पोहोचतोय. इनफिल्डच्या आतमध्ये चेंडू अडवला जातोय. सिंगल कंप्लीट. नेक्स्ट मॅच पुढची मॅच तुम्हाला पाहायला मिळेल श्री अष्टविनायक ठाकूरपाडा विपक्ष गंगामाता गुंदावली. दोन्ही टीमचे कॅप्टन आपली ऑफिशियल एंट्री नक्कीच अल्पेश गायकवाड यांच्या समेत आपण संपर्क करून जमा करायची आहे. फुलटॉस आहे परंतु मिस टाइम झालाय. यष्टी रक्षक झेल खाली आणि झेलच्या स्वरूपात पहिली विकेट. फलंदाज बाद भगवान भोईर. पहिला ब्रेक थ्रू त्या ठिकाणी मिळवून दिलाय सुधीरने आपल्या टीमला. पहिली विकेट त्या ठिकाणी आपण पाहिली. नवीन फलंदाज नानू सुतार मैदानाच्या आतमध्ये येतोय. नेट 3 नंबर 3रा क्रमांकावरती आपण पाहतोय. नक्कीच नेक्स्ट मॅच बिग फाईट. गंगामाता गुंदावली विपक्ष श्री अष्टविनायक ठाकूरपाडा या दोन टीम मध्ये पुढची मॅच पाहायला मिळेल. सुधीर पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील पुढचा बॉल टाकण्यासाठी सज्ज झालाय. समोर नवीन फलंदाज नानू सुतार. या वलयचा फटका देखील भरपूर चांगला आहे. अप्रतिम फटका त्या ठिकाणी आपण पाहतोय. बॉल निघून गेला डीप पॉइंट सीमा पार.
4 धावा चौकार. तर अशा प्रकारे षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी कंप्लीट झालंय. पहिल्या षटकाची समाप्ती. एक गडी बाद. धावा धावफलकर आहेत 15 धावा. 3 चौकार नक्कीच आपल्याला पाहायला मिळाले. यस या षटकामध्ये जर तुम्ही फलंदाज बॅक टू बॅक 3 चौकार जर ठोकताय तर सन्माननीय संदीपजी पाटील साहेबांच्या माध्यमातून 1100 रुपयाचं कॅश प्राइज आहे. या सोमसाई ऑटोमोबाईल काल्हेरचे प्रोपरायटर आहेत. त्यांच्या माध्यमातून सलग 3 चौकारांसाठी या ठिकाणी पारितोषिक लावलं गेलंय. तब्बल 1100 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. गोलंदाज हरेश याला तुम्हाला टार्गेट करावं लागेल, कारण या षटकामध्ये जर हॅट्रिक आली तर ते पारितोषिक तुम्हाला दिलं जाईल. हरेश बॉलिंग ट्रॅकवर. षटक क्रमांक 2 षटकातील पहिला बॉल. यावेळेस बॉल बॉलर बॅक ड्राईव्ह. एक धाव कंप्लीट झाली आहे. बॅकअप चांगलं झालंय. एकच धाव. 44 धावांचा पाठलाग अमरस्फोट कासने टीमच्या माध्यमातून आपण पाहतोय. पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल सुरुवात जरूर झाली आहे. 15 धावा आल्या आणि त्यानंतर मात्र षटक क्रमांक 2 चालू आहे. पुढचा बॉल. यावेळेस हलक्या हाताने खेळून काढले. एक धाव कंप्लीट झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. नारायण पाटील सर आहेत तर अर्थातच तुम्हाला रनिंग बिटवीन द विकेट भरपूर चांगलं पाहायला मिळेल. सातत्याने फिटनेस भरपूर चांगली राहिली आहे नारायण पाटील सरांची. धावफलक 2 ने पुढे सरकेल. धावा धावफलकावर झाल्या आहेत 18 धावा. नक्कीच प्रेक्षकांच्या नजरा पुढील मॅच कडे देखील असतील, कारण पुढील मॅच जी आहे ती भरपूर टफ फाईट तुम्हाला पाहायला मिळेल. दोन्ही संघ बलाढ्य आहेत. चांगली गोलंदाजी चांगली फलंदाजी दोन्ही टीम्स मध्ये आहे आणि त्या कारणास्तव तुम्हाला एक चांगली मॅच पाहायला मिळेल. एका बाजूला संतोष ठाकरे तर एका बाजूला धीरज म्हात्रे, एका बाजूला दीपक पाटील तर एका बाजूला गणेश ठाकरे, एका बाजूला नितीन तर एका बाजूला नक्कीच संपूर्ण अष्टविनायक टीम नक्कीच पाठीराख्यांसोबत या ठिकाणी दाखल झाली आहे. एकोणावीस धावा धावफलकावर झाल्या आहेत. या षटकामध्ये कुठे तरी आतापर्यंत धावांवर रोख लावण्याचं काम हरेश या गोलंदाजाच्या माध्यमातून झालंय. सिंगल डबलचा खेळ या षटकामध्ये आतापर्यंत आपण पाहतोय. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. दिशा तपासावी लागेल. डावी स्टिक सोडून चेंडू हात आलाय. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. अवांतर धाव मिळेल. अवांतर धावेसोबत धावफलक पुन्हा एकदा पुढे सरकलाय. 2-20. 20 धावा धावफलकावर झाल्या आहेत. यावेळेस यस मधला स्टिकवर सापडलाय फलंदाज. पंचांच्या मनामध्ये कोणत्याही प्रकारची शंका नाहीये. पायचीच्या स्वरूपात फलंदाज बाद नारायण पाटील.
आपल्याला पाहायला मिळाला ज्या चेंडूवर महत्वाची विकेट देखील मिळाली आहे गावदेवी वेले टीमला. तर आता मात्र नवीन फलंदाज शरद हलके मैदानाच्या आतमध्ये येतोय. शरद हलके यांच्याविषयी नेहमीच मी म्हणत असतो, नाव जरी हलके असलं फटके मात्र भरपूर वजनदार असतात. ते वजनदार फटके पाहायला मिळतील का पाहूया. हरेश पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील पुढचा बॉल. या वेळेचा बॉल पुन्हा टाकावा लागेल. नो बॉलचा इशारा आलाय. खराब चेंडू त्या ठिकाणी आपण पाहतोय. खेळपट्टी सोडून चेंडू हाताला होता. एका धावेसोबत धावफलक 21 वर पोहोचलाय. षटकातील पुढचा बॉल. या वेळेचा बॉल पुन्हा टाकावा लागेल. वाईट बॉल. अवांतर धाव त्या ठिकाणी मिळेल. यस, फ्री हिट जो आहे तो कंटिन्यू असणार आहे. फ्री हिट बॉल म्हटलं की नक्कीच मोठ्या फटक्याची मुभा त्या ठिकाणी आहे. तो मोठा फटका परावर्तित होईल का शरद हलकेचा बॅट मधून. षटकातील फ्री हिट बॉल. या वेळेचा बॉल परिपूर्ण बीट केलाय त्या ठिकाणी फलंदाजाला. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. चेंडू मात्र निर्धाव गेलाय. अतिशय सुरेख चेंडू. फ्री हिट बॉल होता मात्र पूर्णपणे बीट केलं त्या ठिकाणी शरद हलकेला. चेंडू निर्धाव गेलाय. हरेश पुन्हा एकदा. या वेळेस फुल टॉस बॉल होता ऑफसाईडला. डीप कव्हरला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एक धाव कंप्लीट झाली आहे. ओव्हर थ्रो झालाय. यस, एका धावेचं रूपांतर दुसरी धावेमध्ये झालंय. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा ओव्हर थ्रो. यस, मात्र 3 धावा कंप्लीट झाल्या. त्या ठिकाणी एकच धाव होती. क्षेत्ररक्षण देखील चांगलं झालं होतं मात्र गोलंदाज हरेश थ्रो कलेक्ट करू शकला नाहीये आणि कारणास्तव 2 धावा अधिक गेल्या. तर शेवटच्या बॉलवर आल्या 3 धावा. अर्थातच षटक देखील कंप्लीट झालंय. दुसरं 2 षटकाची समाप्ती. 25 धावा धावफलकावर आहेत. UCN लाईव्हच्या माध्यमातून नक्कीच ही स्पर्धा या ठिकाणी कव्हर केली जाते. तुम्ही यूट्यूबवर जा, फक्त UCN लाईव्ह टाईप करा आणि घर बसल्या या सामन्यांचा आनंद घेऊ शकता. कॅमेरा वर्क देखील भरपूर चांगलं होत आहे. प्रशंसा करावी लागेल प्रोपरेटर विजय पाटील, ऑपरेटर रुपेश ठाकरे, कॅमेरामॅन जिग्नेश अँड प्रज्वल. तर पहिला 12 बॉलचा खेळ झालाय. अजूनही 12 बॉलचा खेळ बाकी आहे आणि येणाऱ्या 12 बॉलवर 19 धावांची आवश्यकता आहे. षटक क्रमांक 3 अतिशय महत्वाचं षटक आहे कारण या षटकापासून आपल्याला समजेल की शेवटच्या षटकामध्ये किती धावा उरतील. 12 चेंडू 19 धावा. बॉलिंग ट्रॅकवर सदानंद मुकादम. ट्वेंटी 25 धावा झाल्यात. शेवटच्या बॉलवर 3 धावा आल्यात. पहिल्या षटकामध्ये 15 धावा आल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये 10 धावा आल्यात. तुमचा 12th मान देखील या ठिकाणी आहे. सदानंद मुकादम बॉलिंग ट्रॅकवर. षटक क्रमांक 3 फेकण्यासाठी. अतिशय महत्वाचं निर्णायक षटक. पाहूया कशा प्रकारे फेकलं जाईल. समोर शरद हलके. मॅचला सुरुवात करा. तिसरं षटक आणि षटकातील पहिला बॉल. या वेळेचा बॉल सोडून दिलाय. दिशा चुकीची आहे. पंच सुनील म्हात्रे सर आमच्याकडे बोलतात. वाईट बॉलचा इशारा आलाय. अवांतर धाव मिळेल. अशा परिस्थितीत जर अवांतर धावा खर्च कराल तर नक्कीच या अवांतर धावा ज्या आहेत त्या कुठेतरी तुमच्या टीमला महाग पडतील. यात काही शंका नाहीये.
षटकातील पुढचा बॉल. या बलेचा बॉल ऑन साइडला. बॉल निघून जाईल पहिल्या टप्प्यावर. सीमारेषा पार. 4 धावा. चौकार. यस, हलकेच्या बॅट मधून पहिला वजनदार फटका आपण पाहतोय. 4 धावा मिळाल्या त्या ठिकाणी टीम कासनेला. सदानंद मुकादम षटकातील पुढचा बॉल. या वलेस बॉल जातोय 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 आणि गेलाय सीमारेषा पार. 6 धावा. षटकार. थँक्यू. शरद हलके सलका एक तगडा फलंदाज समोर आहे आणि त्याला जर तुम्ही या प्रकारची गोलंदाजी कराल तर परिणाम मात्र समोरच आहेत. आल्या त्याच्या बॅट मधून 2 मोठे फटके. एक चौकार तर एक षटकार. 6 ने धावफलक पुढे सरकलंय. 36 धावा धावफलकावर झाल्या आहेत. सदानंद पुन्हा एकदा षटकातील पुढचा बॉल. या वेळेचा बॉल डावी स्टिक सोडून बाहेर टाकलाय. पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. अव्वंतर धाव. मानसिक दबाव नक्कीच असेल त्या ठिकाणी सदानंद मुकादम या गोलंदाजावर. 2 मोठे फटके लागले आणि त्यानंतर मात्र हा व्हाईट बॉल आलाय. सदानंद पुन्हा एकदा. या वेळेस टॉप एज लागला होता. चेंडू हवेत होता. यष्टिरक्षक दूर होता. कोणत्या प्रकारची धाव नाहीये. चेंडू मात्र निर्धाव जातोय. 37 धावा धावफलकावर स्थिर आहेत. षटक क्रमांक 3 चा खेळ आपण पाहतोय. सदानंद मुकादमच्या माध्यमातून हे षटक फेकलं जातंय. पुढचा बॉल. या वेळेस देखील अजून एक तडाखा. बॉल थांबणार नाहीये. निघून जातोय पहिल्या टप्प्यावर. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. गुड शॉट. चौकार. नो डाऊट अबाउट दॅट. ज्याने आपला बॅट मधून विस्फोटक अंदाज दाखवला. 23 धावा वैयक्तिक ठोकल्या. 2 चौकार 2 षटकारांच्या मदतीने. नाव आहे शरद हालके. शरद हालके इज द मॅन ऑफ द मॅच.